लातूर जिल्ह्यामध्ये लागलेले हे पोस्टर बरंच काही बोलून जातात। संभाजी पाटील निलंगेकर गाडीच्या बोनटवरती उभारले आणि त्यांनी आपल्या हातातला भाजपचा गमजा फिरवत फिरवत काय म्हणतंय अहमदपूर, लोक म्हणायचे कमळ कमळ कमळ, काय म्हणतंय लातूर आणि खाली लिहिलेलं आहे कमळ 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 कमळ। लातूर जिल्ह्यातल्या निवडणुकीला आता खरा वेग आलेला आहे। लातूर भाजप नेतृत्व करणारे संभाजी पाटील निलंगेकर आणि कट्टर चेहरे असलेले याच लोकांना भाजपनं डावलल्याचा आरोप देखील करण्यात येतो। लातूर जिल्ह्यामध्ये पोस्टर वार देखील रंगल्याचं पाहायला मिळतंय आणि ज्या पोस्टरची चर्चा होते तेच हे पोस्टर आहेत। आपण पाहू शकता या ठिकाणी हे पोस्टर आहे। या नाराजांचा जो गोट आहे, हिंदुत्ववादी चेहरे आहेत, हे एकत्र येऊन भाजपलाच कसं आव्हान निर्माण करतात हेही पाहणं महत्त्वाचं आहे। या सगळ्या ह्याच्यात असलेली गटबाजी, नाराजी कशी संभाजी पाटील दूर करतात हेही पाहणं महत्त्वाचं असणार आहे। अमित देशमुख यांचा फोटो मोठा आहे, तर बॅनरवरती हाताचा पंजा जो त्यांचा चिन्ह आहे ते छोटा आहे। शिवाय फक्त कमळाच्या चिन्हावर भाजप या निवडणुकीत समोर जात असल्याचं पाहायला मिळतंय। त्या लातूर महानगरपालिका निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे। मागील काही दिवसापासून सुरू असलेल्या चर्चांची अखेर शेवट झाला आणि सगळ्यांचे कुठून कोण उमेदवार असणार हे जाहीर झालं। लातूर जिल्ह्यातल्या निवडणुकीला आता खरा वेग आलेला आहे। मात्र चर्चा सुरू आहे लातूर मधल्या नेतृत्वाबद्दलची। लातूर भाजप नेतृत्व करणारे संभाजी पाटील निलंगेकर यांच्याकडे सर्व जबाबदारी देण्यात आलेली होती। अर्चना पाटील चाकूरकर यांच्याकडे ही सगळी जबाबदारी देण्यात आली होती। मात्र काही दिवसातच भाजपनं ती जबाबदारी संभाजी पाटील निलंगेकरांना सुपूर्द करण्यात आली आणि त्यानंतर लातूर जिल्ह्यामध्ये भाजप असेल किंवा इतर लोकांमध्ये देखील मोठी चर्चा सुरू झाली। त्याचबरोबर भाजपामध्ये मोठं नाराजी नाट्य देखील पाहायला मिळालं। लातूर जिल्ह्यात नाराजी नाट्य सुरू झालं आणि अनेकांनी जे आहे ते भाजपला बंडखोरी करायचं ठरवलं। भाजपमध्येच मोठ्या प्रमाणात बंडखोरी देखील झाल्याचं पाहायला मिळालं। लातूर जिल्ह्यामध्ये अनेक बंडखोर आता निवडणूक रिंगणात उतरलेत। हिंदुत्वाचे कट्टर समर्थक आणि कट्टर चेहरे असलेले याच लोकांना भाजपनं डावलल्याचा आरोप देखील करण्यात येतोय। संभाजी पाटील निलंगेकर यांच्या ज्या नेतृत्वामध्ये हा सगळा कारभार सुरू आहे, यात 70हून अधिक जागा जे आहे ते भाजप लढतंय। असं असलं तरी मोठं आव्हान काँग्रेसचं लातूर जिल्ह्यामध्ये असणार आहे। मात्र लातूर जिल्ह्यातील एका बॅनरची मोठ्या प्रमाणात चर्चा होते। लातूर जिल्ह्यामध्ये पोस्टर वार देखील रंगल्याचं पाहायला मिळतंय आणि ज्या पोस्टरची चर्चा होते तेच हे पोस्टर आहेत। आपण पाहू शकता या ठिकाणी हे पोस्टर आहे। या पोस्टरवरची कमळ असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। लातूर शहरामध्ये मोठ्या प्रमाणात जे आहे ते अशा पद्धतीनं संपूर्ण शहरामध्ये कमळ असलेले चिन्ह असलेले फक्त होर्डिंग लावण्यात आलेले आहेत आणि त्याखाली मायना लिहिलेला आहे काय म्हणतंय लातूर आणि खाली लिहिलेलं आहे कमळ कमळ कमळ। आता या सगळ्यावर बोलूयात, कारण ह्या गोष्टीची सुरुवातच झाली। ज्यावेळेस निवडणुकीचे निकाल लागले, नगर परिषद निवडणुकांचे निकाल लागले, त्यावेळी ज्यावेळेस या सगळ्या निवडणुकीचे निकाल हाती आले आणि आनंद उत्सव साजरा करत होते, त्यावेळेस संभाजी पाटील निलंगेकर गाडीच्या बोनटवरती उभारले आणि त्यांनी आपल्या हातातला भाजपचा गमजा फिरवत फिरवत काय म्हणतंय अहमदपूर, लोक म्हणायचे कमळ कमळ कमळ, काय म्हणतंय निलंगा, लोक म्हणायचे कमळ 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 आणि त्याचाच धागा धरत त्याच दिवशी त्यांनी काय म्हणतंय लातूर आणि कमळ 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 अशी सुरुवातच निवडणुकीची केलेली होती। मात्र त्यानंतर या ठिकाणी भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठी नाराजी शेवटच्या टप्प्यात पाहायला मिळाली आणि त्यामध्ये आता बंडखोरी देखील झाल्याचं पाहायला मिळतंय। मात्र लातूरमध्ये लागलेल्या पोस्टरची चर्चा का होती आता हे तुम्हाला मी सांगणार आहे। कारण लातूरमध्ये जे पोस्टर तयार करण्यात किंवा बसवण्यात आलेले आहे त्यामध्ये कुठल्याही नेत्याचा फोटो नाही, त्यामुळं मोठ्या प्रमाणात या ठिकाणी चर्चा होते। संभाजी पाटील निलंगेकर यांचा चेहरा जरी भाजपनं समोर केलेला असला तर लातूरमध्ये मात्र संभाजी पाटलाचा चेहरा पोस्टरवरती गायब असल्याचं पाहायला मिळतंय। त्याचबरोबर संभाजी पाटलासह इतर जे लोक आहेत, म्हणजे इतर जे नेते आहेत, रमेश आप्पा कराड आमदार असतील किंवा अभिमन्यू पवार असतील, त्याचबरोबर अर्चना पाटील चाकूरकर असतील, या सगळ्यांचे फोटो जे आहेत ते गायब झाल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळं ही बंडाळी जी झाली भाजपमधली, या बंडाळीचा थेट फटका कुठंतरी पक्ष नेतृत्वाला वाटला असेल की इथं होऊ शकतो का, आणि हा फटका टाळण्यासाठी कुठल्याही नेत्याचा फोटो, कुठल्याही नेत्याचा चेहरा बॅनरवरती दिसत नाही। या उलट जर पाहिलं तर अमित देशमुख फक्त एकच चेहरा प्रत्येक बॅनरवरती लातूर जिल्ह्यामध्ये पाहायला मिळतोय। लातूर शहराच्या प्रत्येक बॅनरवरती अमित देशमुख यांचा फोटो मोठा आहे,
तर बॅनरवरती हाताचा पंजा जो त्यांचा चिन्ह आहे ते छोटा आहे। असं असताना या दोन्हीची चर्चा लातूर जिल्ह्यामध्ये होताना पाहायला मिळते। त्यामुळं नेतृत्वाशिवाय फक्त कमळाच्या चिन्हावर भाजप या निवडणुकीत समोर जात असल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळं या पोस्टरवरून लातूर जिल्ह्यामध्ये चर्चा रंगल्याचं पाहायला मिळतंय। येणाऱ्या निवडणुकांमध्ये आता हा ट्रेंड कशा पद्धतीने असणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। या सगळ्या ह्याच्यात असलेली गटबाजी नाराजी कशी संभाजी पाटील दूर करतात हेही पाहणं महत्त्वाचं असणार आहे। नाराजांचा जो गोट आहे, हिंदुत्ववादी चेहरे आहेत, हे एकत्र येऊन भाजपलाच कसं आव्हान निर्माण करतात हेही पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र त्या अगोदर लातूर जिल्ह्यामध्ये लागलेले हे पोस्टर बरंच काही बोलून जातात। लातूरची निवडणूक ही रंगतदार होणार, त्याचबरोबर नेतृत्वाशिवाय या निवडणुकीमध्ये फक्त कमळ घेऊन भाजप जात आहे हे मात्र विशेष असणार आहे। या सगळ्या गोष्टीवर आता भाजप काय उत्तर देत आहे, संभाजी पाटील निलंगेकर काय उत्तर देतात आणि अमित देशमुख या सगळ्या गोष्टींवरती नेतृत्वाच्या फोटो नसण्यावर काय बोलतात याकडे देखील सर्वांचं लक्ष असणार आहे। लातूरकर म्हणून तुम्हाला काय वाटतंय, तुम्ही देखील या व्हिडिओवर व्यक्त व्हा। हा व्हिडिओ आवडला असेल तर हा व्हिडिओ सर्वांना शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। इथेच थांबूया, धन्यवाद।